नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखित आजचा विषय आहे काँग्रेसचे विसर्जन होणे न्याय्य होईल. मित्रहो, काल मध्य प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक सभा घेतली. झाबुआ या वनवासी बहुल प्रदेशात मोदींनी काही महत्त्वाचं भाष्य केलेलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वतःच्या बळावर 370 जागा मिळतील असं ते म्हणतच आहेत. पण या निवडणुकीत काँग्रेसचे विसर्जन होईल अशी भाषा त्यांनी वापरलेली आहे. काँग्रेसचं विसर्जन होईल हे होणं हे काँग्रेस जनांच्या दृष्टीनं दुःखदायक असेल, पण एकंदर भारताच्या दृष्टीनं ते न्याय्य होईल का असा विचार मी करायला लागलो. त्या दृष्टीनं तुमच्याशी बोलावं असं मला वाटलं. काँग्रेसची स्थापना 1885मध्ये मुंबईत झालेली आहे. तेव्हापासून 1920पर्यंतचा एक कालखंड आपल्याला धरता येईल. त्यानंतर 2001पर्यंत म्हणजे नरेंद्र मोदी मुख्यमंत्री गुजरातचे होईपर्यंतचा कालखंड, आणि तेव्हापासून मग 2014 नंतर खरं मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना संपूर्ण भारतात आपल्याला भारताच्या भवितव्यतेची धोरणं राबवता आली. त्यामुळे तो तिसरा कालखंड. आपण हे समजून घेतलं पाहिजे की काँग्रेसमध्ये कसा बदल. काँग्रेस मुळात वाईट नाही. काँग्रेस चुकली कुठे ते आपण समजून घेऊ. काँग्रेसनी दिशा कुठे बदलली ते समजून घेऊ. 1885मध्ये पहिल्या सभेत स्थापना वर्षात काँग्रेसनं हिंदी राष्ट्राचा संकल्प सोडला, प्रयोग केला. आजपासून या देशात कोणीही हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी, ज्यू राहणार नाही. आपण सगळे हिंदी, इंडियन, भारतीय आहोत असं काँग्रेसनं प्रत्येकाला शपथपूर्वक त्या सभेत जमलेल्या लोकांना म्हणायला लावलं. आय सीज टू बी हिंदू फ्रॉम टुडे असं न्यायमूर्ती रानडे म्हणाले. का म्हणाले असं? हिंदी राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आंतरराष्ट्रीय निष्ठांचा विलय होतो. मुसलमानांच्या निष्ठा मक्केशी असतात, ख्रिश्चनांच्या रोमशी असतात. या निष्ठांचं तुम्ही विसर्जन करा आणि सगळं तुमचं जे काही प्रेम, भक्ती, निष्ठा आहे ते भारताच्या चरणी वहा. यासाठी हिंदी राष्ट्राचा संकल्प. याच्यामध्ये हिंदूंना काही धोका नव्हता, कारण हिंदूंच्या निष्ठा कुठे असणार? मथुरेला असतील, काशीला असतील, आणखीन कुठे असणार? त्यामुळे हिंदूंना तो काही धोका नव्हता. हिंदी राष्ट्र आणि हिंदू राष्ट्र याच्यामध्ये तसा काही फरक नाही. आणि राष्ट्राचं रूपांतर व्यवहारात होतं तेव्हा राज्यात होतं. त्यावेळेला हिंदुत्वाचं पहिल्यापासून धोरण सगळ्यांना सामावून घेणं धर्मनिरपेक्षतेचं असल्यामुळे हिंदी राष्ट्राच्या प्रयोगात हिंदूंना काही धोका नव्हता. पण 3 वर्षांनी 1888मध्ये सर सय्यद अहमद, ज्यांनी पुढे अलीगढ मुस्लिम विद्यापीठ स्थापन केलं, त्यांनी सांगितलं हे सहजीवन आम्हाला नको आहे. आम्ही मुसलमानच राहणार आहोत. एकामेकांना 2 तलवारी राहत नाही तसं हिंदू मुस्लिम एकत्र राहू शकत नाही. आम्ही राज्यकर्ते आहोत भारतात. आम्ही समान भूमिकेवर हिंदूंशी जगू शकत नाही. त्यामुळे आम्ही हिंदी राष्ट्राचा प्रयोग नाकारतो आहोत. आणि ब्रिटिश इथून गेल्यानंतर आमच्याकडे राज्य सोपवणार असाल तर स्वातंत्र्य लढ्यात आम्ही उतरू, नाही तर उतरणार नाही असं त्यांनी म्हटल्यानंतर. पण आता काँग्रेसनं संकल्प सोडला होता. त्यावेळी काँग्रेसला माघार घेता येईना. वचन दिलं होतं काँग्रेसनी. आणि न्यायमूर्ती रानडे हे त्यावेळेला भारताच्या वैचारिक सृष्टीचे अग्रणी होते. त्यांच्या हा धोका लक्षात आल्यानंतर की मुसलमान कदाचित आपल्याला निष्ठा बदलतील. आणि मुसलमानांसाठी हा हिंदी राष्ट्राचा प्रयोग का केला? कारण ब्रिटिशांविरुद्ध लढायचं होतं. त्याला हिंदू मुसलमान एक पाहिजेत म्हणून.
आणि डॉक्टर मुंजे म्हणाले त्याप्रमाणे पानिपतच्या लढाईत मराठ्यांनी मुसलमानांना असा खरपूस तोप दिला होता की तो स्पेंड फोर्स म्हणजे त्याचं राजकीय सामर्थ्य अत्यंत क्षीण झालं होतं, म्हणून हा प्रयोग केला. पण ते म्हणाले नाही, आम्ही मुसलमानच राहणार. तेव्हा न्यायमूर्ती रानडे यांनी हिंदूंनी काय करायला पाहिजे हे त्यांना समजावं म्हणून सूचक अर्थानं राईज ऑफ दी मराठा पॉवर, मराठी सत्तेचा उत्कर्ष हा ग्रंथ लिहिला. त्यात शिवाजी महाराज हे आपलं प्रेरणास्थान आहे आणि संतांनी पार्श्वभूमी तयार केली होती. शिवाजी महाराजांना योग्य प्रकारे मार्गक्रमण स्वातंत्र्याच्या दिशेनं, स्वराज्या दिशेनं करण्यासाठी असं त्यांनी लिहून ठेवलं. आता ब्रिटिशांचं राज्य हे अत्यंत धूर्त, अत्यंत कावेबाज आणि अत्यंत आक्रमक असं असल्यामुळे अत्यंत सावधगिरीनं पावलं टाकणं आवश्यक होतं. त्यामुळे ते ईश्वरी वरदान आहे अशी भूमिका हिंदूंच्या पुढाऱ्यांनी त्यावेळेला घेतली. आणि हे ईश्वरी वरदान नाही, हे शत्रू आहेत, हे आक्रमक आहेत, हे शोषक आहेत असं म्हणायला 1880 वर्ष उडावं लागलं. तेव्हा लोकमान्य टिळकांच्या हातात भारताच्या राजकारणाची सूत्र हळूहळू येत होती. टिळक म्हणाले हे आपले शत्रू आहेत आणि यांच्याशी लढायला पाहिजे. त्याला ब्रिटिशांशी लढताना मुसलमान आपल्याला सहकार्य करत नाहीत हे टिळकांच्या लक्षात आलं होतं. म्हणून टिळकांनी हिंदूंना संघटित करण्यासाठी गणपती उत्सव आणि शिवजयंती उत्सव हे दोन सुरू केले की जेणेकरून हिंदूंना व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्यांनी एकत्र येत राहायला पाहिजे, एकमेकाविषयी त्यांना आपुलकी वाटत राहिली पाहिजे. टिळक गेल्यानंतर 1920मध्ये गांधी असं म्हणाले, ही आधीची धोरणं काही बरोबर नाहीत. मला हिंदू मुस्लिम ऐक्य हे सगळ्यात महत्त्वाचं वाटतं स्वातंत्र्यप्राप्ती, स्वराज्य स्थापनेपेक्षा सुद्धा. आणि अशा प्रकारे दुरावा ठेवून नाही आपल्याला मुसलमानांचा विश्वास संपादन करता येणार. त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी ते मागतील ते आपल्याला त्यांचे लाड करायला पाहिजे थोडक्यात. आणि मग गांधींनी मुसलमानांचे लाड करायला सुरुवात केली. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुण्यामध्ये न्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या स्मृत्यार्थ जी व्याख्यानमाला होती त्यात व्याख्यानं द्यायला बोलावलं होतं. तेव्हा डॉक्टर आंबेडकर असं म्हणाले, गांधी युग हे भारताच्या राजकारणातील तमोयुग आहे. रानड्यांविषयी प्रचंड आदर त्यांनी व्यक्त केला. गांधी युग हे तमोयुग आहे. गांधींपासून 1920 47पर्यंत भारतात जवळजवळ सिव्हिल वॉर चालू आहे का, इतके मुसलमान आक्रमक झाले होते असं त्यांनी सांगितलं. तर मुसलमान जी मागणी मागतील ती पूर्ण करायची या धोरणामुळे त्यांनी पाकिस्तान मागितलं. पाकिस्तान द्यावं लागलं. तडजोड केली की मुसलमानांची भांडण नको, ते मागतील ते द्या. त्यामुळे शांतता विकत घेतली. हेच धोरण काँग्रेसनं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुद्धा चालू ठेवलं. कसं चालू ठेवलं की त्यांनी शॉर्टकट काढला, लघुमार्ग, की मुसलमानांना जर काही दुखावलं नाही, त्यांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे जगू दिलं तर ते आपल्याला मतं देतात. मग हा सोपा मार्ग आहे निवडणुका जिंकण्याचा. त्यामुळे काँग्रेसनं मुसलमानांचं लांगुल चालन तसंच चालू ठेवलं. हे 2001मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री गुजरातचे झाल्यानंतर बदललं. गोधरा दलित कांडानंतर मोदींनी ज्या पद्धतीनं गुजरातची परिस्थिती हाताळली, सामाजिक आणि एकंदर कायदा आणि सुव्यवस्थेची, त्यामुळे मुसलमानांच्या लक्षात आलं की आता आपले लाड होणार नाहीत. त्यामुळे तेव्हापासून आणि मग मोदी 2014ला पंतप्रधान झाल्यानंतर कायद्यासमोर सगळे समान हे सूत्र त्यांनी आणि हिंदूंवर अन्याय करून काँग्रेसनं स्वातंत्र्य लढा चालवला. हिंदूंवर अन्याय करून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काँग्रेसनं राज्यकारभार केला. हिंदूंना त्यांचं अस्मिता दर्शक असं एकही चिन्ह भारतात ठेवायचं नाही. मग शिवाजी महाराजांचा अधिक्षेप असेल, रामाचा असेल, कृष्णाचा असेल, इतिहास बदलायचा प्रयोग असेल, प्रयत्न असतील,
सर्व अर्थानं हिंदू एकत्र येतील, संघाविषयी द्वेष, हिंदूंचं संघटन, हिंदूंचं जे जे म्हणून काही जगामध्ये दाखवावं, वेद, प्राचीन वाङ्मय, या सगळ्यांविषयी काँग्रेसनं दुस्वास निर्माण केला आणि भारताचं भावविश्व हे इस्लामला जसं हवं आहे तसं व्हायला हवं. मग वंदे मातरम तुम्ही म्हणायचं नाही, शिवाजी नाही, काही नाही. हे मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर भारताचं भावविश्व हे हिंदू ठरवतील तसं आणि मुसलमानांना नागरिक म्हणून अगदी हिंदूंच्या बरोबरीनं, काही कमी नाही, असं जगता येईल, अशी मोदींची धोरणं आहेत. त्याप्रमाणे त्यांनी 370 ते मुसलमानांच्या लांगुल चालनाचं स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एक परमावधीचं असं केंद्र झालेलं होतं की संबंध जग आश्चर्यचकित होत असे. काश्मीरमध्ये असं काय आहे की जिथे भारतातल्या बाकीची राज्य आणि काश्मीरची राज्य याच्यात या राज्यकर्त्यांनी फरक का केला आहे आणि काश्मीर हे भारतात विलीन होणार नाही अशा पद्धतीनं धोरणं का राबवत आहेत. मोदींनी ते बंद केलं. मोदींनी राम जन्मभूमी होणार नाही अशी अगदी काँग्रेसची निश्चित धारणा होती. मोदींनी ते मंदिर बांधून दाखवलं. त्यामुळे मुसलमानांना, इस्लामी आक्रमकांना अगदी 1528 पासून हिंदूंवर, हिंदू अस्मितेवर, हिंदू भावविश्वावर जेवढे म्हणून आघात ते सगळे परतवायचे. हिंदूंना आत्मनिर्भर करायचं, आत्मभान द्यायचं आणि स्वतंत्र भारताचे स्वतंत्र नागरिक म्हणून पहिल्यांदा मोकळेपणानं त्यांना श्वास घेऊ द्यायचा आणि त्यांची सृजनशक्ती जी आहे तिच्यात कुठेही अडथळा नाही, कोणाची भीती नाही. मानसिकदृष्ट्या दुसरा स्वातंत्र्य लढा मोदींनी सुरू केला. स्वातंत्र्य लढा म्हणजे सर्व अर्थानं स्वतंत्र, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर तेथे स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. ही जी सावरकरांची उक्ती आहे ती प्रत्यक्षात मोदी हे आचरणात आणत होते आणि हिंदूंना आचरणात आणवू देत होते. अशा पद्धतीने मोदींनी सगळं बदललं. आता एक लक्षात घ्या तुम्ही की जर मोदी म्हणाले त्याप्रमाणे या निवडणुकीत काँग्रेसचं विसर्जन झालं, अस्तित्व संपलं, काँग्रेसला लोकांनी झेडकारलं, तर काँग्रेस जाईल. धोका लक्षात घ्या आणि फरक लक्षात घ्या. काँग्रेस जाईल, पण काँग्रेसवाले जे आहेत आत्ताचे ते एकदम काहीतरी असं हे मुसलमानांवरचं मुसलमान जाणार नाहीत, मुसलमान भारतातच राहतील आणि ते उत्कृष्ट नागरिक म्हणून त्यांना यापुढे जगण्याची संधी, आत्तापर्यंत ही संधी काँग्रेसनं मुसलमानांना दिली नाही. तुम्ही नागरिक होण्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही जसं आहात तसे वेगळेच राहा, आम्ही तुमचं लाड पुरवू. आता नागरिक होण्याची, आपलं नागरिकत्व सिद्ध करण्याची आणि आपली भारतभक्ती, भारतनिष्ठा सिद्ध करण्याची मुसलमानांना एक अतिशय मोठी सुवर्ण संधी या निवडणुकी मिळणार आहे. आणि त्यानंतर जे ऐक्य होणार आहे, हिंदू मुस्लिम ऐक्य, ते संबंध जगाला आदर्शभूत असेल. कारण का, संबंध जगामध्ये मुसलमान दुसऱ्या धर्माच्या लोकांशी प्रेमानं, शांततेनं वागलेच असं उदाहरण नाही. भारतात ते उदाहरण घालून देता येईल. कारण भारतातले मुसलमान हे मूळचे हिंदूच आहेत आणि हिंदूंचे जे संस्कार आहेत ते सगळे उत्कृष्ट सहजीवनाचे आहेत, सर्व समावेशकतेचे आहेत. त्याचा परिणाम होईल मुसलमानांना या नव्या भावविश्वात समरस होणं अवघड जाणार नाही. त्यामुळे चांगलंच होईल असं मला वाटतं. त्यामुळे काँग्रेसचं विसर्जन झालं तर ती काँग्रेसजनांच्या दृष्टीनं दुःखद घटना असेल, पण एकंदर घटनाक्रम इतिहासाचे बघता ते न्याय्य असेल असं मला वाटतं. कारण काँग्रेसनं हिंदूंचं भावविश्व, त्याचं विसर्जन करण्याचा घाट घातला होता, तो आता थांबवण्यात आलेला आहे. त्यांचा घाट विफल करण्यात आला आहे आणि त्याची शिक्षा म्हणून काँग्रेसचंच विसर्जन भारतीय जनता करते. भारतीय जनता पक्षानंतर भारतीय जनतेनं हे ठरवलं आहे की काँग्रेसचं विसर्जन आता झालं पाहिजे. त्यामुळे ते न्याय्य असेल असं
मला म्हणावं असं वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.